ट्विटरवरचं जे अकाउंट आहे आमचं ते त्यांनी बॅन केले. काय म्हणून? वी आर अ नॅशनल सिक्युरिटी थ्रेट. तर आता मी इतक्या दुरून आलोय, मी संवाद करण्यासाठी आलेलो आहे. नाव द बॉल इज इन द कोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट. आणि माझ्यासाठी तो पुणे होम ग्राउंड आहे. 2020 मध्ये पुणे युनिव्हर्सिटी 12व्या नंबरवर होती इंडियाच्या रँकिंगमध्ये. इट वॉज वन ऑफ द प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी इन इंडिया. आज पुणे युनिव्हर्सिटी 91व्या नंबरवर. मला वाटतं हे जे आंदोलन आहे पुण्यातलं ते जंतर मंतरपेक्षा मोठं होणार, की आपण सगळ्यांनी दिल्लीला जायचे 20 तारखेला. आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणी घरी वापस येणार नाही. त्यांनी ना मेसेज समजून घ्यावं. कॉकरोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री. मी विश्वंभर सर आणि असीम सरांचं खास धन्यवाद करतो आज आल्याबद्दल. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या दोघांच्या सपोर्टमुळे आमची मुवमेंट अजून स्ट्रॉंग होईल. आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहेत. जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट्स आहे काही काही वर्षांपर्यंत येत नाही, तर त्यावर काय काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे. ही सगळ्यात मोठी आजची आमची अनाउन्समेंट असणार आहे. थँक्यू. आता आणि सॉरी अजून एक गोष्ट, सोनम वांगचुक सर हे पण या मुवमेंटला जॉईन होणार आहे आज संध्याकाळी. ते लडाखवरनं येणार आहेत अँड ही इज व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर. आणि पुण्यातले जेवढेही लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांनी खास करून यावं, कारण की सोनम वांगचुक पेक्षा मोठा एज्युकेशनिस्ट या देशात तरी दुसरा कोणी नाही. आंदोलन आज करताय विद्यापीठात, दिल्ली नंतर पुणेच का निवडलं, महाराष्ट्रातून पुणे का निवडलं आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठच का निवडलं, याच्या मागे काही वेगळा दृष्टिकोन होता? मला वाटतं की पुणे इज अन एज्युकेशन हब. पुणे हे जे माहेरघर आहे शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि त्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणलं जातं. आणि माझ्यासाठी तो पुणे होम ग्राउंड आहे. मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे, स्वतः पुण्यात शिकलेलो आहे. त्यामुळं मी पुणे निवडलेलं आहे. आणि फक्त पुणेच नाही, नागपूरलाही मी जाणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे. जो मॅनिफेस्टो रिलीज केला जाणार आहे, मॅनिफेस्टोमध्ये पक्षाचं धोरण असणार आहे की आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही घोटाळे झाले किंवा पेपर फुटी झालेले आहे ते नक्की त्याच्यामध्ये मांडलं जातं. मॅनिफेस्टो नक्की कशाप्रकारे आधारित असणार आहे? भविष्यात होणाऱ्या एज्युकेशन मधल्या तुमच्या काही योजना आहेत की आतापर्यंत झालेले जे काही घोटाळे आहेत ते मांडले असतात? परीक्षांमध्ये जो काही घोटाळा होतोय, पेपर फुटी होतीये, त्याच्यावर काय काय करता येऊ शकतं त्याच्यावर तो मॅनिफेस्टो असणार आहे. हाऊ टू मेक द एज्युकेशन सिस्टम बेटर. तुम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा बाबासाहेबांचा फोटो घेऊन तुम्ही त्याच्यानंतर गेला. संविधानिक पद्धतीमध्ये ज्या ज्या देशात चळवळी झाल्या त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचा सुद्धा त्या सगळ्या चळवळीत सहभाग होता. तेव्हा क्रांती घडली. तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केले तुम्ही कुठेही संवाद करत नाही, म्हणजे संविधानिक पद्धतीने सरकारसोबत सुद्धा संवाद करणं गरजेचं आहे. तेही होताना दिसत नाही तुमच्या आंदोलनामध्ये. आणि विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाची तुम्ही चर्चा करताय का? कारण त्यांचा सहभाग असणं हे देशासाठी महत्वाचं आहे. सर, मी संवाद करण्यासाठीच अमेरिकेवरनं दिल्लीच्या जंतर मंतरवर बसलेलो होतो. तर आता मी इतक्या दुरून आलोय, मी संवाद करण्यासाठी आलेलो आहे. नाव द बॉल इज इन द कोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट. सर, पण विरोधी पक्षाशी आणि सरकारमधल्या काही लोकांशी तुम्ही संपर्क केलाय का? जर त्यांनी चर्चेला बोलवलं तर तुम्ही जायला तयार आहात? कारण तुमच्या चर्चेचे मुद्दे काय असतील? आम्ही नक्की जायला तयार आहे, पण त्यांनी आधी आम्हाला बोलवावं. तर आमचे अकाउंट बंद करण्यात येत आहे. आमचे फेसबुक अकाउंट झालं, इंस्टाग्राम अकाउंट झालं, ते हॅक करण्यात येत आहे. ट्विटरवरचं जे अकाउंट आहे आमचं ते त्यांनी बॅन केले. काय म्हणून? वी आर अ नॅशनल सिक्युरिटी थ्रेट. तर हा कोणता म्हणजे प्रकार झाला की संवाद करायचा तुम्ही आम्हाला बोलवा, वी आर रेडी टू हॅव अ डायलॉग, पण त्यासाठी अकाउंट नका बॅन करू ना आमचे. मला वाटतं हे जे आंदोलन आहे पुण्यातलं ते जंतर मंतरपेक्षा मोठं होणार असं मला नक्की गॅरंटी आहे. आणि आज तर संध्याकाळी आपल्याला कळेलच. एक ऑपोजिशन ते भूमिका मांडली तुम्ही दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं कौतुक वापरतील, ते पण जाहीर टीका करताय की तुम्ही एक्झॅक्टली कुणाशी भांडताय आणि काय हे असणार आहे? आम्ही कुणाशी भांडत नाही. लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. आम्हाला ना सरकारसोबत भांडायचं ना अपोजिशन सोबत भांडायचं. आमचं फक्त एक आहे, नीटचे जे 22 लाख स्टुडंट्स आहेत, CUETचे जे 16 लाख स्टुडंट्स आहेत, CBSEचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत, SSC GDचे जे 40 लाखांपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे सिस्टमच्या फेलियरमुळे. आम्ही त्या स्टुडंट्ससाठी फाईट करतोय. आम्ही कोणाच्या अगेन्स्ट फाईट नाही करतो, आम्ही स्टुडंट्ससाठी फाईट करतो. अक्षयचे जे इंस्टाग्राम आणि बाकी सोशल मीडिया अकाउंट आहेत ना त्याच्या विरोधात, म्हणजे जे त्याचे फॉलोअर्स होतात त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये ना एक तक्रार केली आहे. वकील अरविंद सिंह यांनी तक्रार केली आणि त्याच्यात सांगितलं एंगेजमेंटची चौकशी व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं तुम्ही फेक नॅरेटिव्ह सेट करताय सोशल मीडियावर.
फेक नेरेटिव्ह काय? पेपर लीक फेक आहे हे तर म्हणजे आता सगळ्या माध्यमांनीच दाखवलेले. फेक नेरेटिव्ह काय आहे त्याच्यात? नाही, तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटद्वारे सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत ना त्याची एंगेजमेंट अचानक वाढली, फॉलोअर्स वाढले, ते सगळे फेक आहे असं त्यांनी तक्रार केली. मला असं वाटतं ना की जे काही लोक आहेत सरकारच्या साईडचे असू दे किंवा जी पार्टी सत्तेमध्ये बसलेली आहे त्यांच्या साईडचे, त्यांनी ना मेसेज समजून घ्यावं. कॉकरोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री. हे तुम्ही इग्नोर करून हा मेसेज चालणार नाही. इट्स अ मेसेज बाय द यूथ ऑफ दिस कंट्री दॅट दे आर फेड अप ऑफ द एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टम. तुम्ही आज याला फेक म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल. हे जे काही मुलं आहे 19-20 वर्षाचे, यांची सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे की आमच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमचे मुद्दे कोणी मांडत नाहीये. आता तुम्ही यांना फेक म्हणून परत तीच मिस्टेक रिपीट करताय. सो प्लीज डोंट रिपीट दॅट मिस्टेक. यांच्याशी बोला तुम्ही, यांचं ऐकून घ्या, यांच्या समस्या काय आहेत, यांच्या होप्स काय आहेत, यांना भारतासाठी ॲस्पिरेशन्स काय आहेत ते ऐकून घ्यावं. डोंट डिसमिस देम. अभिजित, आरक्षणावर आजच्या मॅनिफेस्टोमध्ये आरक्षणावर तुम्ही काय भूमिका मांडणार आहात का, किंवा सध्याचं जे आरक्षण आहे त्यावर नाही, आजचं आमचं जे आहे ते परीक्षांवर आहे. परीक्षा कशा बेटर होऊ शकतात आणि जर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स येतील तर त्याला कसं काय बेटर तरीकेने हँडल करू शकतो त्याच्यावर असणार. आंदोलन सुरू आहे तर तुम्ही सभा घेऊन नक्की सहभागी का नाही, पण जसं की आम्ही म्हणलं आम्हाला 15 दिवस झालेले, आम्ही एक मुद्दा धरलेला आहे. आधी आम्हाला त्या मुद्द्याचं सोल्युशन काढावं लागेल. जर आम्ही ते नाही देऊ शकलो तर आमची क्रेडिबिलिटी कशी बिल्ड होणार? फर्स्ट वी हॅव टू डिलिव्हर, आणि ते आम्ही नक्की करू. मात्र त्यातले काही विद्यार्थी जे आहेत ते म्हणतात की विद्यापीठाच्या नीटच्या परीक्षेचा किंवा त्याचे क्लासेस किंवा काहीच विद्यापीठात होत नाही, त्याच्याशी निगडीत कुठलाच संबंध नाही. इतर वेळी जे विद्यापीठातले प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे खूप मोठे आहेत, त्याही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. मी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी भेटते, त्यांच्या विद्यापीठासोबत असलेल्या प्रश्नासंदर्भात आजच्या आंदोलनात काही भूमिका तुम्ही 2020 मध्ये पुणे युनिव्हर्सिटी 12व्या नंबरवर होती इंडियाच्या रँकिंगमध्ये. इट वॉज वन ऑफ द प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी इन इंडिया. आज पुणे युनिव्हर्सिटी 91व्या नंबरवर आहे. तर हा कसा पुणे युनिव्हर्सिटीसाठी एक मुद्दा नसेल? गोइंग फॉरवर्ड तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? व्हॉट इज द गव्हर्नमेंट डझंट रिस्पॉन्ड? कारण आतापर्यंत तुम्ही म्हणता तुम्हाला प्रतिसाद मिळत नाहीये. इथून पुढे त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर आंदोलन आता सुरू करणार का? काय? जसं मी काल म्हटलं की हे आंदोलन आता आम्ही देशभर करू. आता आजचं आंदोलन झाल्यावर मी लखनौला जाणार आहे, त्यानंतर मी अमृतसरला जाणार आहे, नंतर बँगलोर, जयपूर, नागपूर या ठिकाणी जाणार आहे. आणि आम्ही आव्हान देणार आहे सगळ्या युवकांना की आपण सगळ्यांनी दिल्लीला जायचे 20 तारखेला, आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणी घरी वापस येणार नाही. दोन प्रश्न असे दखल घेतल्याचं दिसत नाही. तुम्ही पण काल बोलताना बोलले की आमची दखल घेतली जात नाही. नाही, असं नाहीये, दखल घ्यावंच लागणार आहे कुठं ना कुठं. कारण की मग दखल नाही घेत तर दॅट रेजेस इव्हन अ बिगर क्वेश्चन ऑन द डेमोक्रेसी. मग आपण डेमोक्रेटिक कसं काय? डेमोक्रेसी काय? फक्त 5 वर्षातून एकदा इलेक्शन करणं, सरकार निवडून देणं, दॅट इज नॉट डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इज बिंग अकाउंटेबल टू द पीपल फॉर द नेक्स्ट 5 years. सर, दोन प्रश्न असे बोलतात. तुम्ही म्हणतात की शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे, तुम्ही इथे शिकलात. दोन प्रश्न असे की मग पुण्यात विद्यापीठाचंच ग्राउंड का निवडले किंवा विद्यापीठच का निवडलं? आणि ज्या विद्यापीठात तुम्ही आंदोलन बसताय ना, गेल्या 2 वर्षात ना तिथं 2 गट मोठे पडले, म्हणजे पुरोगामी आणि प्रतिगामी. जर प्रतिगामीचं आंदोलन असतं तर मग एबीव्हीपी विरोध करतो, तो सगळा राडा सतत चालू असतो. त्या मुद्द्यांवर देखील तुम्ही या आंदोलनात विषय तुम्ही घेणार आहात? सर, मला काय वाटतं आंदोलन कुठं होतोय हा खूप छोटा प्रश्न आहे. आणि हा मला नाही कळते हा प्रश्न कुठून येतोय. 6 नीटच्या स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे, त्याच्यावर राजीनामा का नाही होतोय? आपण तो प्रश्न विचारला पाहिजे. आंदोलन कुठं होतोय तो नाही. तुम्ही डॉक्टर आंबेडकरांचा फोटो घेऊन जाताय, पण त्यांचे समर्थक असणारे सुजात आंबेडकरांचं म्हणताय की दिस इज अण्णा मुवमेंट आणि हे फक्त आफ्रिकाच मधूनच आहे. मी स्वतः दलित आहे, आता याच्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो? नाही, पण वारंवार करप्शनची त्याच्यावर मी येतोय. या देशात जेव्हा जेव्हा आंदोलन होतं तेव्हा पब्लिक मुव्हमेंट इज वॉट. त्याच्यात कोणी एका विचारधाराचे लोक नसतात. पब्लिक मुव्हमेंटमध्ये सगळ्या विचारधारांचे लोक सोबत येतात. आणि या देशात सध्या काय झालेलं मागच्या 10-12 वर्षात जी काही मुव्हमेंट होती त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असतो. ती अण्णा आंदोलन असो किंवा जे पंजाबच्या फार्मर्सनी प्रोटेस्ट केलं होतं त्यालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर मला कळत नाही कधीपर्यंत आपण असे जे पब्लिक मुव्हमेंट आहे त्यांना बदनाम करणार आहे. आपण हे विसरायला नको. भारत हा देश स्वतंत्र कसं मिळवलं? आंदोलनामुळेच मिळवलं. इमर्जन्सी लागली होती देशात, त्या देशात आपण डेमोक्रेसी कशी वापस आणली? आंदोलनामुळेच आणली. हा देश नुसता आंदोलनामुळे घडला नाहीये, तर या देशात लोकतंत्र हे आंदोलनामुळेच जिवंत आहे. आणि जेव्हा जेव्हा पब्लिक मुव्हमेंट होती तेव्हा सगळेच लोक जॉईन होतात. अण्णा आंदोलनामध्ये विश्वंभर सरी होते, ते आज आमच्यासोबतही आहे. तर जेव्हा जेव्हा कोणतीही सरकार असेल जी खूप काळांसाठी पॉवरमध्ये आहे
आणि जेव्हा लोकांचा राग त्यांच्या विरुद्ध जागा होईल तेव्हा सगळेच लोक सोबत येतील. तो उगी एक दोन लोकांमुळे आपण या आंदोलनाला असं बदनाम करायचं मला वाटतं दॅट इज व्हेरी डिसरिस्पेक्टफुल फॉर द पीपल ऑफ दिस कंट्री. तुम्ही विद्यार्थी संघटना जी आहे ती आता मंत्रालयावर याच विषयावर मोर्चा काढते. आंबेडकरांना आव्हान करणार की तुम्ही या सगळ्या चळवळीत पाठिंबा द्या. म्हणजे तुमची ताकद वाढेल एकंदरीत. मी कालच सगळ्यांना ओपन इन्व्हाइट दिलेले आहे की जेवढे ऑर्गनायझेशन्स आहेत, जेवढे पेरेंट्स आहेत, जेवढे स्टुडंट्स आहेत, त्यांनी या सगळ्यांनी या. Sir, evening, do you think the resignation could resolve all issues of the generation? Sir, I want to ask if we can't even get a simple resignation, if the government is not ready to even admit the mistake, how can we expect them to resolve the entire education system? It starts with taking responsibility. It starts with acknowledging the mistake. If you're not even ready to acknowledge the mistake, how are you going to fix the system? सर लास्ट जनरल मंत्र में जो हुआ उसमें काफी बच्चों का ऐसा कहना था कि उनको स्टेज पे नहीं बुलाया गया या उनसे बात नहीं करवाया गया. इस पर हम बहुत बच्चे देखेंगे क्या जो एक्चुअली उनके मुद्दे बात करेंगे स्टेज पे. नहीं, बिल्कुल बिल्कुल. और जंतर मंतर पर तो मतलब पूरा स्टेज भर गया था. मुझे रिक्वेस्ट करनी पड़ रही थी प्लीज सारे लोग स्टेज पर मत आइए वरना स्टेज गिर जाएगा. तो हमसे जितना हो सकता था हमने किया, बट जैसे कि बहुत ही ऑर्गेनिक मूवमेंट है, हमारे पास कुछ रिसोर्सेस नहीं है, कुछ नहीं है, तो बहुत ही ज्यादा थोड़ा मैनेजमेंट को डिफिकल्ट हो रहा था. बट गोइंग फॉरवर्ड वी आर लर्निंग, क्योंकि हम भी पहली बार कर रहे हैं. हम कोई सीजन पॉलिटिशियन नहीं है, सीजन मूवमेंट चलाने वाले नहीं है, हम सब पहली बार कर रहे हैं. तो गोइंग फॉरवर्ड वी विल इम्प्रूव इट. और अभी मुझे लगता है कि विश्वम्बर सर और असीम सर को थोड़ा बोलना है. नीटचा जो घोटाळा आहे तो 2024 ला पण झालेला होता. तुम्ही आतापर्यंत ते वारंवार होते त्याच्याबद्दल काय, त्या प्रशासनाबद्दल, त्या नीटच्या संस्थेबद्दल तुमचं मत काय? तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागताय, मात्र प्रशासकीय जे अधिकारी होते एनटीए मधून कुठला अटक झाली, सीबीआय त्याची चौकशी करते, त्याच्याबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय? 2024 मध्ये पण हाच विषय समोर आला. मी 2024 मध्ये तुम्हाला वाटलं नाही का की तेव्हा पण मुद्दा उचलावा म्हणून? सर 2024 मध्ये मी अमेरिकेला होतो. माझं स्वतःचं एज्युकेशन चालू होतं. आता पण तिथे होतो. हो, आलो ना सर मग आता. सर तुम्ही अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते आता त्या अण्णा मुवमेंट एक प्रश्न फक्त सर तेव्हा माझं स्वतःचं कोणी आंदोलन करावं हा त्या माणसाचा तेव्हा ते महत्व. त्यामुळे तुम्ही तेव्हा कुठे होता आंदोलन ते विचारलं आम्हाला की आणीबाणी कुठे होता. तुम्ही 6 वर्षात होते, आणीबाणी तुम्ही असणारच नाही. मला वाटतं आपण लॉजिकल होऊया ही प्रेस कॉन्फरन्स. 2024 मध्ये ते सध्या त्यांना ती प्रेरणा नाही झाली, आता त्यांना प्रेरणा. आम्हाला प्रश्न विचारायला आता प्रेरणा आहे. सर एक फक्त अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते ना त्या मुवमेंट नंतर काय झालं, कसे राजकीय पक्ष स्थापन झाले, खासदार आमदार म्हणून सत्तेत बसले, अभिजित तितकेंना जर कंपॅरिझन करत असतील आता तर पुढे जाऊन मग तुम्ही टॅकल कसं करणार? तुमच्यातून पण काही जण सुटतील, पक्ष स्थापतील, मग तो पक्ष दिल्लीत किंवा इतर ठिकाणी स्थापन करतील. या मुवमेंटचं त्या मुवमेंटचं जर कंपॅरिझन होत असेल तर तुम्ही टॅकल कसं करणार सगळ्या? सर मी तेव्हा 16 वर्षाचा होतो, मी स्वतः शाळेत होतो, तर मी त्याच्यावर काही जास्त बोलू नाही शकत. बट गोइंग फॉरवर्ड वी विल ट्राय टू लर्न and we will try to take feedbacks, inputs and suggestions from everybody so that we won't repeat the mistakes that others have repeated.